गैरमार्गाने पैसे बदलून दिल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। बँक ऑफ महाराष्ट्राच्या उदगीर शाखेत हा प्रकार घडला। या प्रकरणी विकास कदम या कर्मचाऱ्यासह 3 कॅशियर निलंबित करण्यात आले। बँकेतल्या 4 कर्मचाऱ्यांनी एका व्यापाऱ्याला नियमबाह्य पद्धतीने 19 लाख रुपये बदलून दिले होते। बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य कार्यालयाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे। तर लातूरच्या उदगीर मधला हा सगळा प्रकार आहे। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, नेमकं काय घडलेलं आहे आणि या कॅशियरवरती जी कारवाई झालेली आहे त्याचे पडसाद कसे उमटतात? आता जी सूत्राकडून माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातलं उदगीरची ही बँक ऑफ महाराष्ट्राची ब्रँच आहे, जिथला डेप्युटी मॅनेजर असं म्हणत होता कस्टमरला काही की तुम्ही 30% मला कमिशन द्या, त्या बदल्यामध्ये तुमच्या जुन्या नोटा मी नवीन करून देतो। आणि एकच कस्टमरकडून त्याने तब्बल 19 लाख रुपये हे बदलून दिलेले, म्हणजे जुन्या नोटा घेतल्या 19 लाख रुपयाच्या, त्यातल्या 30% कमिशन घेतलं आणि मग राहिलेली रक्कम त्या व्यापाऱ्याला दिली। हे जेव्हा मुख्य शाखेच्या लक्षात आलं तेव्हा मग चौकशा सुरू झाल्या आणि त्या चौकशीच्या वेळेला सुद्धा त्यांनी एक डमी असा खातेदार उभा केलेला होता की ज्याच्या मार्फत हे पैसे बँकेत आले असं दाखवण्यात आलं। आणि पुन्हा फर्दर जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा त्या डमी खातेदाराकडे एवढे पैसे येण्याचा प्रश्नच नव्हता, हेही बँकेच्या लक्षात आल्यानंतर विकास कदम नावाच्या कॅशियरसह 4 जणांना निलंबित करण्यात आलेला आहे। माहिती अशी आहे की हा जो विकास कदम आहे हा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबला पूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये क्लार्क म्हणून होता आणि तिथं त्याचे काही व्यापाऱ्याशी जे संबंध आलेले आहेत, म्हणजे आता बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांना जे चौकशी करतात त्यांना असा संशय आहे की कदाचित हे पैसे हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबच्या कुठल्या तरी व्यापाऱ्यांचे असावेत की जे उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शाखेतून बदलून घेण्यात आले। हे पहिलंच प्रकरण आहे, कदाचित देशातलं हे पहिलं असं प्रकरण असेल की जिथे राष्ट्रीयकृत बँकेच्या कुठल्या तरी कर्मचाऱ्यांनी ठराविक अमाऊंट कमिशन म्हणून घेऊन हे पैसे बदलून देण्याचा प्रकार केलेला आहे। आणि म्हणून काही प्रश्न निर्माण होतात की डीसीसी बँकेमध्ये की जिथे एकाच दिवसामध्ये 70 कोटी रुपयांची डिपॉझिट्स आली, तिथे नेमकं काय झालेलं असू शकतं। आणि मला आणखीन एक माहिती अशी मिळाली की ज्या वेगवेगळ्या महापालिका आहेत जिथं ते कॅशियर म्हणून काही मंडळी बसलेली आहे, तिथे सुद्धा 500 आणि 1000च्या सोडूनच्या इतर ज्या नोटा येतात ते बदलून देणारं एक मोठं रॅकेट कार्यरत आहे। या सगळ्याचा एकूण अर्थ काय की नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर ज्यांचे कोणाचे धाबे दणाणलेले असतील ते येनकेन प्रकारे आपला पैसा बदलून घेण्याच्या प्रयत्नात आहेत। ही पहिली केस देशातली असावी की जिथे बँक कर्मचारी रेड हँड पकडले गेलेत आणि 4घांना सस्पेंड केलेलं आहे। फर्दर त्याची आणखी जी माहिती आहे ती येणार आहे, कदाचित ही आईस ऑफ द टिकबर्ग सुद्धा असू शकतं की याच्यातून आणखी काही माहिती समोर येईल। राहुल, ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।